सर्वांना जय हिंद जय भीम। मी तुमच्या समोर आज ज्या पद्धतीने शक्ती ग्रुप डोळेगाव यांनी आदिवासी घरं तोडून मोठ्या प्रमाणात तिथे वेअर हाऊस निर्माण केलेले आहेत, त्याच्या विरुद्ध आपण जो लढा उभारलेला आहे, तर आपण 25 ऑगस्टला त्याच्या विरोधात जन आंदोलन जे आपण ठेवलं होतं, ते जन आंदोलन पावसाच्या या परिस्थितीमुळे ते जन आंदोलन आपण 31 तारखेच्या नंतर करणार आहोत। तर त्या जन आंदोलनाची तारीख आहे 5 सप्टेंबर। तर मी ती सगळ्यांना कल्पना देण्यासाठी मी तुमच्या समोर आलेलो आहे। व भेवंडी तालुक्यातील आजूबाजूला राहणाऱ्या सगळ्या नागरिकांना माझी विनंती आहे की शक्ती ग्रुप मार्फत मोठ्या प्रमाणात भेवंडी शहरात पण वेगवेगळ्या ठिकाणी अंजूरफाटा असेल, अशोकनगर असेल व असंख्य असे ठिकाणे आहेत तर तिथे त्याने नव्याने काही बिल्डिंगचे प्रोजेक्ट निर्माण केलेले आहेत। जर असा जो शक्ती ग्रुप आहे का जो आदिवासी कुटुंबावर अन्याय करणारा असेल, सामाजिक दृष्ट्या या देशातील गरीब कष्टकरी जनतेवरती अन्याय करणारा हा बिल्डर असेल, तर त्याच्यावरती आपण सर्वांनी बहिष्कार टाकावा अशी माझी भेवंडी तालुक्यातील व भेवंडी शहरातील प्रत्येक नागरिकाला विनंती आहे। अशा भ्रष्ट आणि भूमाफिया असलेल्या अशा बिल्डरला त्याची जागा दाखवणे ही काळाची गरज आहे। आणि ज्या पद्धतीने माझ्यावरती मारण्यासाठी काही कट कारस्थान 15 जुलै रोजी रचला होता, त्याच्या विरोधात मी फाईट स्वतः करतच आहे। पण माझी भेवंडी तालुक्यातील व भेवंडी शहरातील सर्व नागरिकांना विनंती आहे, आपण सुद्धा या लढ्यामध्ये सामील व्हा। गरीब कष्टकरी जनतेला न्याय देण्यासाठी तुम्ही सुद्धा शक्ती ग्रुप मार्फत होत असलेल्या सर्व बिल्डर दार्जिनी कामांवर बहिष्कार टाका, जेणेकरून त्याला त्याची चूक कळाली पाहिजे आणि अशा पद्धतीने बाहेरील राज्यातून येऊन आपल्या इथे भूमाफियागिरी करणाऱ्या अशा बिल्डरांना त्याचा चाप बसला पाहिजे अशी माझी सर्व आमच्या येथील भूमिपुत्रांना, आमच्या येथील कष्टकरी समाजाला विनंती आहे। एवढा माझ्या भेवंडी तालुक्यातील सगळ्या नागरिकांना आव्हान आहे व या आव्हानाला तुम्ही प्रतिसाद देतील अशी मी आशा बाळगतो। जय हिंद जय भीम।